झोपाळा कसा असतो ना, जेवढा मागे येतो तेवढा तो उंच भरारी घेऊ शकतो. तसंच समज, आपल्या आयुष्यातली ही वेळ झोपाळ्यावर बसून मागे जायची आहे. समजून घेशील ना? निवी, हॅलो, हा बोला. हो, यशोधन नायकच बोलतोय. आणि किती दिवसांचं काम आहे? बरं, हो चालेल ना, मी करेन, मला आवडेल करायला. थँक्यू सर. काय झालं? तुझा चेहरा खुललाय अचानक. निवी, एका ऑटो एक्झिबिशन मध्ये कंपन्यांच्या गाड्यांचं महत्व समजवण्याचं काम मिळालंय मला. म्हणजे त्यांच्या गाड्यांमध्ये काय काय चेंजेस केले की मायलेज वाढेल किंवा परफॉर्मन्स सुधारेल, हे असं सगळं काम असणार आहे. आणि त्यासाठी एक्सपर्ट म्हणून मला ती कंपनी बोलवतीये. सो मला जावं लागणार आहे निवी. आणि पैसे पण चांगले देत आहेत. निवी, तू तुझा स्वाभिमान गहाण ठेवून पुन्हा नोकरी धरायची काही गरज नाहीये. निवी, मी जाऊ ना? अरे धन्या, तुला जर हे योग्य वाटत असेल आणि ते चांगले पैसे सुद्धा देणार असतील तर तू नक्की जा. देव आहे निवी, आणि त्याचं आपल्यावर लक्ष आहे. निवी, तुला सांगतो, सगळं चांगलं होणार आहे. आपलं सगळं चांगलं होणार आहे निवी. कॉंग्रॅच्युलेशन्स धन्या. झोकून देऊन काम कर. कदाचित या कामामुळे तुला अजून बऱ्याच अपॉर्च्युनिटीज मिळतील. नक्कीच निवी, नक्कीच. आणि थँक्यू सो मच. धन्या, वॉलेट घेतलंस? हो घेतलं. आणि हेल्मेट? हेल्मेट गाडीलाच आहे. बरं, हे घे. आणि चावी. यश, निघालायस तू? खरंच इतक्या रात्री निघणं गरजेचं आहे का रे? म्हणजे सकाळी निघालं असतं नाही का चालणार? अहो मालतीबाई, सकाळी काम सुरू करायचंय, त्यामुळे रात्रीच पोचावं लागणार ना. मालती, अगं जाऊ दे त्याला. तो काय पहिल्यांदाच बाईकने ट्रॅव्हल करतोय का? अगं पुढे नाशिक नेहमी जात असतो तो. 150 किलोमीटर तर जायचंय फक्त. बरं ठीक आहे, पण नीट जा, सावकाश झालं. हा हो. यश, तू जातोयस तिकडे खूप मोठी मोठी माणसं असतील का रे? हो, वेगवेगळ्या कंपनीची माणसं असणार. आणि आपल्यासारखे सामान्य लोक पण असतीलच. अगो बाई, म्हणजे तुला इंग्लिश मध्ये सुद्धा बोलावं लागेल? आता ते काय मला माहित नाही. नाही, म्हणजे बोलावं लागलं तर थोडंफार का होईना आपण आवर्जून बोल. काय आहे, मोठमोठ्या माणसांच्या ओळखी होतील तर त्याचा फायदा होईल ना तुझ्या गॅरेजला. हो. मालती, आता तू फार बोलत बसू नको, नाही तर उशीर होईल त्याला. माझ्या मुलाशी 4 शब्द बोलते तर ते सुद्धा खुपतंय तुम्हाला. हो मालतीबाई, नाईक साहेब, चला येतो मी आता, उशीर होतोय मला. चला निवी, येतो. धन्या, तिकडचे फोटोज आणि व्हिडिओज पाठवा आम्हाला सगळ्यांना. हो पाठवतो. चला येऊ. धन्या, चांगल्या कामासाठी बाहेर चाललायस. काका काकूंच्या पाया पड. हो नाईक साहेब, पाय पडतो. यशस्वी हो. मालतीबाई, पाय पडतो. खूप प्रगती कर. बरं चला येऊ मी आता. 1 मिनिट. अभय, जरा बाहेर येता का? हो आलो. काय ग? काय झालं? काय झालं अश्विनी? तू अभयला का बोलवलंस? बाबा घाबरू नका. अहो अभयनं मुद्दामूनच बोलवलं मी. घराच्या बाहेर पडतोय, तुमच्या पाया पडला. आम्ही मोठे आहोत, आमचं काय. अश्विनी वहिनी बरोबर बोलतीये.
वहिनी आणि मोठा भाऊ म्हणून तुमच्याही पाया पडणं माझं कर्तव्यच आहे. पडतो. नीट जा आणि नीट ये. आणि हा, ती गाडी सावकाश चालव. हो. अहो धन्या आहे तो. नाही म्हणजे 12वी शिकला असला तरी हुशार आहे तसा. बरं मी काय म्हणते निवेदिता, म्हणजे त्याला सगळ्यांच्या पाया पडायला लावलंच चांगलं आहे, पण माणूस घरातनं जाताना हातावर दही साखर ठेवण्याची पद्धत असते, ती माहित नाही का तुला? विसरले, आणते. काय ग, दही? सासूबाई, दही शिल्लक नव्हतं म्हणून फक्त साखर आणली. असू दे आता, साखर तर साखर. काही हरकत नाही. साखर तर साखर. निवी दे. बरं यश, आता निघ नाही तर उशीर होईल. आणि वेळेवर पोहोच तिकडे. हो चला आता येऊ मी. चल निवी. धन्या, मी पण खाली येते. चल असीम. येतो. गुरुजी, आपली गाडी एकदम ओके. तुम्ही नीट चेक केलंयत ना? अहो वहिनी, सगळं चेक केलंय, काही काळजी करू नका. निवी अगं, नाही म्हणजे रात्रीची वेळ आहे ना म्हणून विचारते. दादा, वहिनी तुझी खूप काळजी करत्या. सत्या, जिथं एवढं प्रेम असेल तिथं काळजी तर असणारच ना. धन्या, कुठे निघालायत? बाहेर चाललायत का तुम्ही? आई, मी पुण्याला निघालो. एवढ्या उशिरा? हो, उद्या पुण्याला ना एका मोठ्या कंपनीचं ऑटो एक्झिबिशन आहे आणि तिथे गाड्यांची माहिती देण्यासाठी त्यांनी मला एक्सपर्ट म्हणून बोलवलं. अरे वा वा, छान छान. अशीच प्रगती करा. आई पाया पडतो. अरे रे रे, काय करतोयस? राहू दे राहू दे. आई, चांगल्या कामाची सुरुवात करताना मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेणं चांगलं असतं आणि मला माहितीये तू मला चांगलेच आशीर्वाद देशील. हो रे बाबू, माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी. तुझी खूप भरभराट होऊ दे, खूप प्रगती होऊ दे. चला, आता आईने आशीर्वाद दिले म्हटल्यावर माझी भरभराट होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. बरं चला, आम्ही आता निघतो, नाहीतर पुण्यात पोहोचायला उशीर होईल. सांभाळून जा रे. अरे असीम, तुझ्या धनादादाला बाय नाही करणार का तू? करणार ना. बाय धनादादा. आणि सावकाश जा, स्लो गाडी चालव. जसं मला शाळेला सोडायला चालवतो ना, डुगू डुगू तशी. बरं बाबा, सावकाश चालवतो. तसं तू माझ्यासाठी पुण्यावरून काय आणणार? काय आणू? चॉकलेट्स. चॉकलेट्स? बरं आणतो. हा, पण एका अटीवर. हा, कुठल्या? त्या बदल्यात तुला तुझ्या निविताईची काळजी घ्यावी लागेल. फक्त काळजीच घ्यायची आहे ना, चॉकलेट साठी काय पण. तू चॉकलेट साठी माझी काळजी घेणार? हा हा ग, नाही ग ताई, मस्करी करतोय. बरं चला, मी आता निघतो, नाहीतर उशीर होईल मला. दिवसा उजेडी गेला असता तर रुकरुक नसती. हा आता एवढ्या रात्रीचा जातोय तर मनाला हुरहुर लागलीये. सुखरूप पोचेल ना?
एकटी आहेस ना, नीट राहा बाळा. धन्या कधी येणार आहे ग परत? असीम, तुला झोप येते ना? चल जाऊ. असीम, उद्या सकाळी घाई नको. स्कूलची बॅग भरली आहेस ना? हो ताई, धनादादाने मगाशीच भरली आहे. अच्छा. तसं धनादादा कुठे चाललाय? पुण्याला. म्हणजे पुण्याच्या थोडं पुढे. का रे? त्याला जायला खूप वेळ लागेल ना? हो, 5-6 तास लागतील असं म्हणाला होता. मग तो रात्रभर झोपणार नाही? झोपेल, पण थोडा उशीर होईल त्याला. पण तू आत्ताच झोपायचंस. चल चल, आणि ही गोळी घेऊन झोपायचंस. उद्या सकाळी शाळा आहे ना? गोळी नाही, गोळी कडू असते, मी नाही घेणार. कडू तर कारलं पण असतं, पण कारलं खाल्ल्याने पोटाचे विकार होत नाहीत. तसंच ही गोळी घेतल्यावर तू लवकर बरा होणार आहेस. दम नाही लागणार तुला. चल घेऊन टाक. नाही, मी नाही घेणार. गोळी कडू असते. असीम, असं काय करतोस? तुला बरं नाही व्हायचंय का? व्हायचं. मग चल घेऊन टाक. गुड बॉय आहेस ना तू? नाही नाही. असीम, हट्ट का करतोयस तू? गोळी खायला पण मजा आली पाहिजे ना. गोळी खायला कसली मजा पाहिजे तुला? असीम, नाटक नको करू सा. चल पटकन. नाही नाही, मी नाटक नाही करत आहे. धनादा कसं मला गोष्ट सांगता सांगता गोळी भरवतो. आता एवढीशी गोळी खाताना तुला गोष्ट ऐकायची असीम? गोळी तशीच पसते असं धनादादा सांगतो. पण मी तुझा धन्यदादा नाहीये, हो की नाही? त्यामुळे गोळी घे. चल. मग मी गोळी पण नाही घेणार. असीम, धान्याच्या एक्झिबिशनला गेलाय ना, तिथे खूप मोठ्या मोठ्या कार्स असणार आहेत. माहितीये तुला? हो हो. तुला कार्स आवडतात ना? हो खूप. मी मोठा झालो ना तर कार बनवायची कंपनी बनवणार आहे. वाव. पण त्यासाठी तर खूप अभ्यास करावा लागतो. मी खूप अभ्यास करेन. पण अभ्यासाबरोबर हेल्दी पण राहावं लागतं. मी राहीन हेल्दी. मग त्यासाठी तुला डॉक्टरनी दिलेली गोळी घ्यावी लागेल आणि त्यानंतर पाणी पण प्यावं लागेल. मी खाईन गोळी. मी गोळी खाल्ली, बरं झालो तर मी कारची कंपनी बनवू शकतो ना? ऑफकोर्स बनवू शकतोस. गुड बॉय असीम. निविता, हे आपण ना धनदादाला पण सांगू. ओके. मला फोन दे. अरे तो तर गाडीवर असेल आता. मग आपण ना आता त्याला फोटो काढून पाठवूया, मग तो खुश होईल. बरं ठीक आहे, हे घे. ताई, आणि छान स्माइल करायचा. हो आजोबा, छान स्माइल करते मी. आता मी ह्याच्यावर कॅप्शन टाकतो. कॅप्शन? तुला बरंच माहितीये रे मोबाईल मधलं. मग हे मला धनादाने शिकवले. पण मी ह्याच्यावर कॅप्शन काय टाकू? काय कॅप्शन लिहायचं? मिस यू. चालेल. असीम, वी मिस यू असं लिही. हो. लिहिलं. आता पाठवलं पण. बरं चल आता झोप. चल, सकाळी लवकर उठायचंय, शाळेत जायचंय. ओके, गुड नाईट. गुड नाईट. निवेदिता, निवेदिता. ताई, कोण आहे? झोपतो असीम, मी बघते. निवेदिता. आले काका. काका तुम्ही? निवेदिता, सॉरी, म्हणजे इतक्या रात्री मी तुला उठवलं. असू द्या. काय झालंय? अगं, तुझा आणि यशचा काही कॉन्टॅक्ट झाला का? म्हणजे तो तिथे पोहोचला असं फोन करून कळवलं का त्यांनी तुला? नाही, फोन नाही केलाय त्यांनी. म्हणजे तो सकाळी फोन करेन असं म्हणाला होता. काका काय झालंय? काय तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? काय झालं? तुझं झालंय का काही बोलणं यशशी? नाही सासूबाई, काय झालंय? तुम्ही प्लीज मला सांगा, काय झालंय?
तू जरा बाहेर आहे, मी सांगतो तुला. अभय लागला का फोन? केतकी म्यूट कर ना टीव्ही. असं कसं? काहीच कसं बोलणं झालं नाही दोघांचं. नवरा बायको आहेत ना. मला ती अगं यश तिला म्हणाला होता की मी पोहोचल्यावर फोन करतो म्हणून. काय झालं असेल माझ्या पोराचं कोणास ठाऊक. काय झालंय मला प्लीज नीट सांगा का. निवेदिता, अगं मला वाटलं यश तिथे पोहोचला असेल म्हणून मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे मी 3-4 वेळा कॉल केला पण त्याचा फोन काही लागत नव्हता. मग मी खूप बेचैन झालो आणि टीव्ही लावला. आणि टीव्ही लावला तर टीव्हीवर ही बातमी. ही बघ. आपण पाहू शकता पुण्याच्या एक्सप्रेस हायवेवर किती मोठा अपघात झालाय. ऑइलचा टँकर डिवायडरवर धडकून हा अपघात झालेला आहे. आतापर्यंत ऑइल वरून साधारणपणे 15 ते 20 बाईक्सवर आणि त्यांना धडक बसल्याने 4 ते 5 4 व्हीलर्सची दुर्दशा तुम्ही पाहू शकता. सरकारच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेल्या आहेत. आतापर्यंत 7 गंभीर जखमी आणि 3 मृत व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलेले आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या आता 6 वर गेली आहे. बापरे, मेजर ऍक्सिडेंट आहे हा. आपल्या धनाला काही झालं नसेल ना? नाही नाही, धन्याला काही झालं नसणार आहे. तो सुखरूपच असेल. फोन का नाही लागत आहे? काका, झोपताना मी आणि असीमने त्याला एक फोटो पाठवला होता. तो त्याने रीड केलाय का बघते. हा बघ. नाही रीड केलाय त्याने. काय ग, वाचते करी? कुठे असेल माझं पोर? काही कळतच नाहीये. मला ती तू जरा शांत हो पाहू. निवेदिता, काय? निवेदिता बाळा, सांभाळ स्वतःला. तू म्हणतेस ना त्याप्रमाणे आपल्या यशला काहीही झालं नसेल. तुझा देवावर विश्वास आहे की नाही? मग तो आपल्या यशला काहीही होऊ देणार नाही. हा, थांबा मी बघतो. भाऊजी, निवी 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 तू. भाऊजी, टीव्हीवर मी बातमी ऐकली हो भाऊजी. धन्य पुण्याला गेलाय ना आपला. हा, मी फोन केला होता त्याला त्याचा फोन लागला नाही भाऊजी. तुमचं बोलणं झालंय ना? हा, तो सुखरूप आहे ना? हा हा, मला ती सुखरूप आहे ना अश्विनी? बाळा, तू नको काळजी करूस. हा, धीराने घे. हे बघ, आपल्या धन्याला काहीही झालं नसणार. तुला तर माहिती ना, धन्य खूप चांगली बाईक चालवतो ग. काही नाही होणार त्याला. आणि नेटवर्क नसेल हो ना भाऊजी, म्हणून लागला नसेल का फोन त्याचा. हा, नको काळजी करूस. हा, येईल तो. हो, मला माहितीये धन्याला काही झालं नसणार. तू बोलून काय होणार आहे? माझ्या यशला काही झालं ना तर बघ तू. मालती, अगं काही काय बोलतेस तू? काही काय बोलते म्हणजे? बरोबर बोलतीये. 10वीत असल्यापासून बाईक चालवतोय आपला यश. कधी साधं खर्चटलं तरी होतं त्याला. पण ही निवेदिता त्याच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून नसकुंडी लागली आहे नुसती. रोज त्याच्या आयुष्यात काही ना काही घडतंय. अगं पण त्यात तिचा काही दोष नाहीये. असा कसा तिचा दोष नाही?
तिचाच दोष आहे, पांढऱ्या पायाची आहे ही. माझ्या यशला जर काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. मालती तोंड आवर. अगं कुठला राग कुठे काढतेस तू? आणि हे जे काही तू बोलतेस त्याला काहीतरी अर्थ आहे का? अगं इथे परिस्थिती काय आहे, तुझं चाललं काय आहे? बोला बोला. मी तिला काही बोलायला लागले ना की नेहमी मोडता घालता तुम्ही. पण तरी मी म्हणेन ही पांढऱ्या पायाची माझ्या घरात आल्यापासून हे सगळं घडतंय. अगं माहिती काय, बस झालं. धन्याला काही झालं नाहीये. काका, मी धन्याला शोधायला चालले आणि मी त्याला घेऊनच परत येईन.